हॅलो फ्रेंड्स, वेलकम. आज आपण इथे छत्रपती संभाजीनगर म्युनिसिपल कॉर्पोरेशनची रिक्रुटमेंट आहे 2026 ची. त्यासाठी आपण जनरल नॉलेजचा आज इथे टॉपिक 12 मेयर म्युनिसिपल कमिशनर सिस्टमचे आपण काही एमसीक्यूज कव्हर करूया. ठीक आहे. आणि ही जी सिरीज आपण स्टार्ट केलेली आहे ही कंटिन्यू टिल एक्झाम पर्यंत जी आहे ती स्टार्ट राहणार. तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक करून घ्या. तसंच बघा, जनरल नॉलेजची इम्पॉर्टंट एमसीक्यूजचीच पीडीएफ अवेलेबल आहे, ज्याच्यामध्ये टोटल एमसीक्यूज कव्हर केलेले आहेत. ज्यांना पण पीडीएफ हवी असेल, व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून पीडीएफ तुम्ही परचेस करू शकता. तर चला स्टार्ट करूया. इथे आपण मेयर म्युनिसिपल कमिशनरचे काही एमसीक्यूज. तर बघा, फर्स्ट आहे, द म्युनिसिपल कमिशनर इज टिपिकली अपॉइंटेड बाय. महानगरपालिका आयुक्ताची नियुक्ती सामान्यतः कोण करते? बघा, ऑप्शन आहे फर्स्ट म्युनिसिपल कॉर्पोरेशन, गव्हर्नर, स्टेट गव्हर्नमेंट, मेयर. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, स्टेट गव्हर्नमेंट, राज्य सरकार, बिकॉज the state government appoint the municipal commissioner. Next, second, the mayor is the most Indian municipal corporation function primary as. भारतातील बहुतेक महानगरपालिकांमध्ये महापौर मुख्यतः कोणती भूमिका बजावतो? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट एक्झिक्युटिव्ह हेड, सेकंड ज्युडिकल ऑथॉरिटी, थर्ड सेरेमोनियल हेड अँड फोर्थ फायनान्शियल कंट्रोलर. तर करेक्ट आन्सर येईल थर्ड, सेरेमोनियल हेड, औपचारिक प्रमुख, बिकॉज द मेयर इज द लार्जली अ सेरेमोनियल हेड. नेक्स्ट, थर्ड, इन द मेयर म्युनिसिपल कमिशनर सिस्टम who is the real executive authority of municipal corporation? महापौर महानगरपालिका आयुक्त प्रणालीमध्ये वास्तविक कार्यकारी अधिकार कोणाकडे असतो? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट मेयर, म्युनिसिपल कमिशनर, स्टँडिंग कमिटी चेअरमॅन अँड फोर्थ चीफ मिनिस्टर. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, म्युनिसिपल कमिशनर, महानगरपालिका आयुक्त, बिकॉज द म्युनिसिपल कमिशनर इज द रियल एक्झिक्युटिव्ह हेड responsible for administration. Okay. Next, fourth, which of the following create a key conflict in the mayor commissioner system? महापौर आयुक्त प्रणालीमध्ये मुख्य संघर्षाचे कारण काय आहे? बघा, ऑप्शन आहे फर्स्ट ज्युडिकल ओव्हररीच, सेकंड ड्युअल कंट्रोल बिटवीन इलेक्टेड अँड अपॉइंटेड ऑथॉरिटी, थर्ड लॅक ऑफ रेव्हेन्यू अँड फोर्थ ॲब्सेन्स ऑफ इलेक्शन. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, ड्युअल कंट्रोल बिटवीन इलेक्टेड अँड अपॉइंटेड ऑथॉरिटी, निवडणूक आलेले व नियुक्त अधिकाऱ्यांमधील दुहेरी नियंत्रण, बिकॉज conflict arise due to dual authority, mayor versus commissioner. Next, fifth, the tenure of the mayor in many Maharashtra municipal corporation is generally. महाराष्ट्रातील अनेक महानगरपालिकांमध्ये महापौराचा कार्यकाळ किती असतो? बघा, ऑप्शन आहे फर्स्ट 2.5 ईयर, 1 ईयर, 5 ईयर, नॉट फिक्स. तो करेक्ट आंसर है यहाँ पे, करेक्ट आंसर है फर्स्ट 2.5 ईयर, टिपिकली अराउंड 2.5 ईयर एज पर द स्टेट प्रोविजन. Next, sixth, which body assists the municipal commissioner in decision making? महानगरपालिका आयुक्तांना निर्णय घेण्यात कोण मदत करते? बघा, ऑप्शन आहे फर्स्ट पार्लमेंट, स्टँडिंग कमिटी, इलेक्शन कमिशन, हाय कोर्ट. तो करेक्ट आन्सर येईल इथे सेकंड, स्टँडिंग कमिटी, स्थायी समिती, बिकॉज स्टँडिंग कमिटी प्ले अ की रोल. नेक्स्ट, सेवन, which function is primary performed by the municipal corporation commissioner? महानगरपालिका आयुक्त मुख्यतः कोणते कार्य करतो? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट प्रिसाइडिंग मीटिंग, सेकंड पॉलिसी अप्रूव्हल, थर्ड इम्प्लिमेंटेशन ऑफ पॉलिसीज अँड फोर्थ इलेक्शन सुपरविजन. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, इम्प्लिमेंटेशन ऑफ पॉलिसीज, धोरणांची अंमलबजावणी, बिकॉज कमिशनर इम्प्लिमेंट पॉलिसीज. नेक्स्ट, 8, द मेयर इज इलेक्टेड बाय. महापौराची निवड कोण करते? बघा, ऑप्शन आहे फर्स्ट सिटीजन डायरेक्टली, सेकंड स्टेट लेजिस्लेचर, थर्ड इलेक्टेड कॉर्पोरेटर अँड फोर्थ गव्हर्नर. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, इलेक्टेड कॉर्पोरेटर, निवडणूक आलेले नगरसेवक, बिकॉज मेयर इज इनडायरेक्टली इलेक्टेड बाय कॉर्पोरेटर. नेक्स्ट, 9, विच इज अ लिमिटेशन ऑफ मेयर कमिशनर सिस्टम? महापौर आयुक्त प्रणालीची मर्यादा कोणती आहे? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट एक्सेसिव्ह मेयर पॉवर, सेकंड वीक अकाउंटेबिलिटी ऑफ कमिशनर, थर्ड लॅक ऑफ लॉ अँड फोर्थ नो स्टेट रोल. तर करेक्ट आन्सर येईल सेकंड, वीक अकाउंटेबिलिटी ऑफ कमिशनर, आयुक्ताची कमी जबाबदारी, बिकॉज कमिशनर इज मोर अकाउंटेबल टू स्टेट दॅन लोकल बॉडी. नेक्स्ट, 10, the municipal commissioner exercise power under the which law in Maharashtra?
महाराष्ट्रात आयुक्त कोणत्या कायद्याखाली अधिकार वापरतो? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऍक्ट, सेकंड आयपीसी, थर्ड कंपनीज ऍक्ट अँड फोर्थ फायनान्स ऍक्ट. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऍक्ट, महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम, बिकॉज एमएमसी ऍक्ट गव्हर्न म्युनिसिपल ऍडमिनिस्ट्रेशन. तसंच बघा गार्डन ऍग्रिकल्चर असिस्टंटसाठी सुद्धा पीडीएफ अवेलेबल आहे, ज्याच्यामध्ये शॉर्ट नोट प्लस एमसीक्यूज 18 चॅप्टर 110 युनिट आणि 2800 प्लस एमसीक्यूज त्याच्यामध्ये कव्हर केलेले आहेत. ज्यांना पण पीडीएफ हवी असेल व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून पीडीएफ तुम्ही परचेस करू शकता. नेक्स्ट 11 हू प्रिसाइड ओव्हर मीटिंग ऑफ म्युनिसिपल कॉर्पोरेशन, महानगरपालिकेच्या बैठकीचे अध्यक्षस्थान कोण भूषवते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट कमिशनर, मेयर, चीफ सेक्रेटरी, कलेक्टर. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड मेयर मीन्स महापौर. मेयर प्रिसाइड्स ओव्हर मीटिंग्स. नेक्स्ट 12th विच कन्सेप्ट बेस्ट डिस्क्राइब द मेयर कमिशनर सिस्टम, महापौर आयुक्त प्रणालीचे सर्वोत्तम वर्णन कोणते? बघा ऑप्शन आहे फर्स्ट पार्लिमेंटरी सिस्टम, सेकंड प्रेसिडेन्शियल सिस्टम, थर्ड ब्युरोक्रेटिक एक्झिक्युटिव्ह ड्युअलिझम अँड फोर्थ फेडरलिझम. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड ब्युरोक्रेटिक एक्झिक्युटिव्ह ड्युअलिझम, बिकॉज प्रशासकीय दुहेरी सत्ता मीन्स इट रिफ्लेक्ट ड्युअल ऑथॉरिटी. नेक्स्ट 13 विच फंक्शन इज नॉट परफॉर्म बाय द मेयर, महापौर कोणते कार्य करत नाही? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट रिप्रेझेंटिंग सिटी, सेकंड प्रिसाइडिंग मीटिंग, थर्ड एक्झिक्युटिंग ऍडमिनिस्ट्रेशन अँड फोर्थ सेरेमोनियल रोल. तो करेक्ट आन्सर येईल इथे थर्ड एक्झिक्युटिंग ऍडमिनिस्ट्रेशन, प्रशासन चालवणे, बिकॉज एक्झिक्युशन इज डन बाय कमिशनर. नेक्स्ट 14 विच रिफॉर्म इज सजेस्टेड टू इम्प्रूव्ह धिस सिस्टम, ही प्रणाली सुधारण्यासाठी कोणता उपाय सुचवला जातो? बघा ऑप्शन आहे फर्स्ट अबॉलिश म्युनिसिपालिटीज, सेकंड डायरेक्ट इलेक्शन ऑफ मेयर विथ पॉवर, थर्ड रिमूव्ह कमिशनर अँड फोर्थ सेंट्रलाइज पॉवर. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड डायरेक्ट इलेक्शन ऑफ मेयर विथ पॉवर, महापौरांची थेट निवड व अधिकार, बिकॉज डायरेक्ट इलेक्शन इम्प्रूव्ह अकाउंटेबिलिटी. नेक्स्ट 15 द अकाउंटेबिलिटी ऑफ म्युनिसिपल कमिशनर इज प्रायमरी टूवर्ड्स, महानगरपालिका आयुक्त मुख्यतः कोणाला जबाबदार असतो? बघा ऑप्शन आहे फर्स्ट मेयर, कॉर्पोरेशन, स्टेट गव्हर्नमेंट, सिटीजन. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड स्टेट गव्हर्नमेंट, राज्य सरकार, बिकॉज कमिशनर इज कंट्रोल्ड बाय द स्टेट गव्हर्नमेंट. तसंच बघा जेई सिव्हिलसाठी पीडीएफ अवेलेबल आहे, जनरल नॉलेजची पीडीएफ अवेलेबल आहे, गार्डन ऍग्रिकल्चर असिस्टंट, फायर फायटर, मराठी व्याकरण आणि इंग्लिश ग्रामर सगळ्याच पीडीएफ अवेलेबल आहेत. ज्यांना पण पीडीएफ हवी असेल व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून पीडीएफ तुम्ही परचेस करू शकता. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. तेव्हापर्यंत धन्यवाद.